राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम, जे नाना अर्थामृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तयाचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चयी पुरुष श्रीराम। श्री समर्थांच्या श्रोतेजन स्तवन या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। आपण पाहिलं की श्रोता आणि वक्ता, सांगणारा आणि ऐकणारा, सांगणारा काय सांगतो त्याही पेक्षा सांगणाऱ्याला महत्त्व तर आहेच आहे, वक्ता महत्त्वाचा आहे। वक्ता कितीतरी लक्षावधी व्यक्तीमधून एखादा वक्ता तयार होतो आणि अशा वक्त्यातून जे अध्यात्माचं ज्ञान देणारा, सत्य वस्तूचं ज्ञान देणारा, चांगली शिकवण देणारा असा वक्ता मिळणं हे सुद्धा पूर्वभाग्याचं लक्षण असतं बरं का। आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगलं सांगणारा, चांगलं आपल्याकडून काहीतरी करून घेणारा आणि खरंच आपल्याबद्दल चांगलं मनामध्ये चिंतन करणारा जो कोणी असतो ना, तो खरा वक्ता असतो। वक्ता हा परमेश्वराने आपल्यासाठी ती एक फार मोठी व्यवस्था केलेली असते पहा। आपल्या जीवनामध्ये कोणी ना कोणीतरी, सगळ्याच व्यक्ती काही वाईट येतात असं नाही आणि सगळ्यात चांगल्या येतात असंही नाही, पण ज्या चांगल्या येतात त्याचं आपण चिंतन करावं। वाईट व्यक्ती येतात त्यांचं चिंतन करू नये। त्याचं कारण असं, व्यक्तींनी आपल्याला काय सांगितलं याचं चिंतन आपण करावं। पण कसं असतं पहा की माणसाचा एक वृत्तीचा स्वभाव आहे। काय स्वभाव आहे? माणसाला चांगलं चिंतन कर असं सांगावं लागतं, पण वाईट चिंतन करू नको असं 1,00,000 वेळा जरी सांगितलं तरी ते वाईट चिंतन केल्याशिवाय तो राहत नाही। कारण तो वृत्तीचा स्वभाव आहे, मनाचा स्वभाव आहे। आणि मन आणि वृत्ती जेव्हा एकत्र ही काम करते ना, तेव्हा चांगलं चिंतन करण्यासाठी सुद्धा ती वृत्ती असते ना, आपल्याला चांगलं काहीतरी प्रवृत्त करत असते। मग एखाद्या माणसाला आपल्याबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये चांगला भाव निर्माण होण्यासाठी सुद्धा आपल्याला काही चांगलं करायला नको का? आपण चांगलं वागायला नको का? आपण काहीतरी सत्कर्म करायला नको का? आपण समाजासाठी काही करायला नको का? आपण स्वतःचं आत्मकल्याण करण्यासाठी काही करण्याची आवश्यकता असते, पण स्वतःचा स्वार्थ नाही पाहावा। प्रत्येक ठिकाणी माणूस व्यवहारामध्ये जसा स्वार्थ पाहतो तसा परमार्थामध्ये स्वार्थ चालत नाही। परमार्थातला स्वार्थ असा आहे आणि परमार्थामध्ये स्वार्थ करायचा म्हणजे नेमकं कोणासाठी कोणी करायचा असा एक फार मोठा प्रश्न असतो पहा। म्हणून इथे वक्ते आणि श्रोत्याचं चिंतन आपण करतो आहोत। विशेषतः श्रोत्याचं चिंतन आपलं चाललेलं आहे। वक्ता तर कसा असतो ते समर्थांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, पण श्रोता म्हणजे ऐकण्याची वृत्ती माणसामध्ये केव्हा निर्माण होते माहिती आहे का? जेव्हा माणसाला स्वतःच्या आत्मकल्याणाची जाग येते तेव्हा। स्वतः काहीतरी चांगलं करावं, चांगलं मोठं व्हावं, काहीतरी कमवावं, मिळवावं, आयुष्यामध्ये नाव कमवावं, आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडावं असं जेव्हा त्याला वाटतं तेव्हा माणूस चांगल्या माणसाच्या शोधामध्ये जातो। आणि मग जेव्हा एकदा आपली वृत्ती, आपलं मन एकदा चांगलं शोधण्याच्या मार्गाला लागली ना, की मग त्याला वाईट फार कमी दिसायला लागतं। वाईट असतं जगामध्ये, वाईट नसतं असं नाही, पण वाईट कितीही जरी असलं तरी त्या वाईटाला चांगलं करण्याची शक्ती दिलेली आहे। माझी दृष्टी कशी आहे, मी जसं पाहीन तसं मला दिसेल, अशा प्रकारची वृत्ती जर माझी असेल तर मग खऱ्या अर्थानं माझ्यातला श्रोता सतत जागा असला पाहिजे। ऐकण्याची वृत्ती सतत जागी असली पाहिजे। पहा, आपल्याला ऐकण्याचा कंटाळा येतो। का बरं कंटाळा येतो? ऐकण्याचा कंटाळा अशासाठी येतो की मला सांगण्यातून माझा रजोगुण आणि तमोगुण माझा व्यक्त होत असतो आणि तो ऐकण्याच्या वृत्तीमुळे तो रजोगुण आणि तमोगुण खाली दाबला जातो।
त्याच्यावरती प्रभुत्व मिळवावं लागतं. म्हणून समर्थांनी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की नाजे नाना अर्थामृताचे भोगते. अनेक प्रकारचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीचे श्रोते मनातल्या मनात काढत असतात. वक्त्यानं जरी एक अर्थ सांगितलेला असला तरी श्रोता त्याचे अर्थ खूप वेगळ्या पद्धतीनं काढत असतो. खूप चांगलं चिंतन मनातल्या मनात तो करतही असतो. म्हणून समर्थ म्हणतात की अनेक प्रकारचे अर्थ म्हणजे वक्त्याच्या सांगण्याच्या पेक्षाही कित्येक पटीनं चांगले अर्थ श्रोता काढू शकतो. हे श्रोत्याचं वैशिष्ट्य असतं. जे प्रसंगी वक्त्याचे वक्ते म्हणजे वेळ पडली तर वक्ताला बोलताना जर काही त्रास झाला, वक्त्याला बोलताना जर थांबावं लागलं तर ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मध्ये जो बोलणारा वक्ता असतो त्या बोलणाऱ्या वक्त्याच्याही कित्येक पटीनं चांगला बोलणारा वक्ता हा श्रोत्यांच्या मध्ये कुठेतरी कोपऱ्यात बसलेला असतो. पहा, असं आहे. म्हणून हे श्रोत्याचं लक्षण आहे की श्रोता ऐकून घेत असतो. याचा अर्थ त्याला काही कळत नसतं असं नाही, त्याला समजत नाही असं नाही, किंवा त्याला ऐकण्याची सवय जी असते ना, जो खरा साधक आहे, जो खरा उपासक आहे, जो खरा अध्यात्म प्रेमी आहे, किंवा ज्याला जीवनामध्ये खरं स्वतःचं कल्याण साधायचं आहे, तो सगळ्यांचं चांगलं घेत असतो, चांगलं ऐकत असतो आणि चांगलंच पाहतही असतो. म्हणून समर्थ म्हणाले नाना संशयाते छेदिते निश्चयी पुरुष. म्हणजे अनेक प्रकारचे बोलण्यातून सुद्धा संशय निर्माण होतात. पहा, आणि बोलण्यातून निर्माण झालेला संशय हा वक्त्याच्या किंवा सांगणाऱ्याच्या मुखातून आपल्याला त्याचं निराकरण झाल्याशिवाय श्रोत्याचं समाधान होत नाही. कसं होणार? पहा, एखादं वाक्य माणूस एखादा अनावधानानं बोलून जातो, नंतर त्याच्या लक्षात येतं की अरे हे मी बोलायला नको होतं, माझं बोलणं चुकलं. म्हणून दुसऱ्या दिवशीच्या निरूपणामध्ये तो सांगतो की अरे काल माझ्याकडून असं असं बोलणं गेलं, पण ते चुकीचं होतं, आपण सर्वांनी मला क्षमा करावी. असं सांगण्याची सुद्धा माणसाची वृत्ती असावी लागते. पहा, म्हणून अनेक प्रकारचे संशय छेदण्याचं काम सुद्धा हे निश्चयी पुरुष म्हणजे श्रोते हे करत असतात. असाच हा समर्थांचा समर्थ श्रोता आणि त्या श्रोत्याचं चिंतन आपण या ठिकाणी समर्थ कृपेने करतो आहोत. आजचं हे चिंतन आपण श्रोत्यांचं इथे श्रवण केलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.